नागपूरच्या वाठोडा परिसरातील स्वामीनारायण मंदिरजवळ राहणारे काँग्रेसचे तरुण नगरसेवक शुभम मोडघरे यांच्या घरावर मध्यरात्री अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे। ही घटना मंगळवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली। 2 अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी अत्यंत वेगाने नगरसेवक शुभम मोडघरे यांच्या घराच्या दिशेने गोळी झाडली। त्यानंतर ते क्षणाचाही विलंब न करता तिथून पसार झाले। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोडघरे यांचे कुटुंब आणि संपूर्ण परिसरात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी नगरसेवक शुभम मोडघरे स्वतः बाल्कनीत होते आणि त्यांची अवघ्या 5 वर्षांची लहान मुलगी घराच्या दरवाजाजवळ उभी होती। सुदैवाने या भयंकर हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, कुणीही जखमी झाले नाही। मात्र गोळी लागल्याने घराची काच फुटून नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी एसीपी डीसीपी आणि काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घराबाहेरील आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजेस ताब्यात घेतले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथके कामाला लागली आहे। हल्लेखोर दुचाकीवरून नेमके कोणत्या दिशेने आले आणि गोळीबार केल्यानंतर कुठे पळाले याचा माग पोलीस घेत आहेत। हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला यामागे काही जुना वैयक्तिक वाद आहे, राजकीय वैमनस्य आहे की आणखी काही कारण आहे याचा पोलीस कसून तपास करत आहेत। भरवस्तीत एका लोकप्रतिनिधीच्या घरावर अशा प्रकारे सरेआम गोळीबार झाल्यामुळे नागपूरमधील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे। 1:30च्या दरम्यान शुभम मोडघरे यांचा फोन आला आणि फायरिंग झाली असं कळलं। तेव्हा मी घटनास्थळावर आलो आणि तेव्हा सगळा पोलीस ताफा सुद्धा इथे होता। या झोनचे डीसीपी, क्राईम डीसीपी, ॲडिशनल कमिशनर आणि सगळा पोलीस ताफा येऊन आरोपीच्या शोधात आहे। शुभमचं बयान घेतलं, त्यांची कोणाशी जुनी दुश्मनी आहे का, काय वाद आहे गोळी चालवायचा, आणि याचा तपास पोलीस करत आहे आणि सारी पोलीस यंत्रणा इथे लागलेली आहे। आम्हाला वाटते की लवकरात लवकर आरोपी मिळतील आणि जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे। अशा प्रकारे जनप्रतिनिधीच्या घरावर गोळी चालणं हे चांगलं नाही, नागपूरच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे आणि याचा तपास पोलीस काढेलच। आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने इथं तपास चालवला आहे, सर्वच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत आणि मागच्या 4 तासापासून ते आरोपींचा शोध घेत आहे। तर सीपी साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा सर्वांना निर्देश दिले आणि आम्हाला वाटते की पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे, आरोपींना शोधून काढतील आणि आम्ही सुद्धा लोक की कोण असू शकतो याच्या शोधात सर्व लोक आहोत आणि सगळे मिळून आरोपीला शोधतील ही अपेक्षा आहे। नागपूरमध्ये आज पाहण्यात आलाय, ईदच्या अनुषंगाने आज बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात लागणार आहे, परंतु अशात हे आरोपी बाहेर निघाल्यास पोलीस प्रशासन करता लवकर अगर आरोपी नाही आहेत अशा वेळेस तुमच्या पार्टीकडनं काय आंदोलन वगैरेची भूमिका? नाही, असं आहे की हे पहा की पोलीस यंत्रणेलाही काही असे 3 डोळे नाही राहत की कुठे गेलाय काय, त्यांना आपण क्लू देऊ त्याच्यावरनं। तर आम्ही शुभमला त्यांनी विचारलं आहे की तुमची कोणाची दुश्मनी, राजनैतिक व्यात आहे की प्रॉपर्टीचा वाद आहे, कोणाचं भांडण झालं, त्यांचा संशय त्या 2-3 लोकांना होता। त्यांना पोलिसांनी पकडलेला आहे, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून त्यांची चौकशी चालू आहे। ज्यांच्यावर शुभमचा आरोप होता, आरोप म्हणजे त्याला वाटत की हे असतील, त्यांना पकडलं आहे, ते काय सांगतात याच्यावर अवलंबून आहे। आतापर्यंत शुभम आणि आमच्याकडनं जी माहिती पोलिसांना मिळाली तर पोलीस यंत्रणेने पटापट त्या लोकांना आणून पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त दुसराच निघाला। त्या शोधात सुद्धा पोलिसांनी या भागातील सर्व गुन्हेगारांना पकडण्याचे आणि त्यांच्याकडनं माहिती घेण्याचं काम सुद्धा चालवलं आहे आणि हा तपास ज्या वेगानं चालत आहे तर लवकरात लवकर आरोपी मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। ही फायरिंग राजनैतिक वळणावर झालेली असू शकते का, काय तुम्ही सांगू शकता? आता कसं आहे, आरोपी कोण आहे तो मिळाल्यावरच सांगू ना आम्ही, राजनीतिक आहे की वैयक्तिक आहे की जुन्या मनस्यातून आहे। आता आरोपीच नाही कळला तर आता आम्ही काय सांगू शकणार आहे। नागपूरसारख्या शहरात भरवस्तीत एका नगरसेवकाच्या घरावर थेट मध्यरात्री गोळीबार होण्याची ही घटना अतिशय गंभीर आणि कायदा व सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी आहे।
राजकीय वैमनस्य असो वा अन्य कुठले कारण, गुन्हेगारांचे वाढलेले धाडस सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण करत आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.